नमस्कार मित्रांनो, मी बी आर पाटील बोलतोय। ही वालधुनी नदी आणि नदीचा कचरा या जेसीपीने साफ केला जातोय। बघा किती कचरा आहे। पूर्वी नद्या होत्या हो, पण नद्यांना असे जेसीपी मशीनची गरज पडायची नाही। त्या मशीन पण नव्हते आणि एवढी मशिनरी पण नव्हती, एवढी साधनं नव्हती, तरी नद्या या स्वच्छ असायच्या। त्याचं कारण काय, तर माणसाचे जे विचार होते ते चांगले होते, नदीला पवित्र मानायचे, समजले का। आणि म्हणून मित्रांनो, नद्या ह्या पवित्र आहे तर पवित्रच राहू द्या, कारण नद्या जर स्वच्छ नाही राहिल्या तर पुढे लय अवकाळा येणार आहे। आणि अशी अवकाळा की जीव हे राहतील की नाही राहतील ही चिंता वाटते। आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही या निसर्गाला, या धरतीला चांगलं राहू द्या। माणसाला संधी मिळाली तर तो काही पण करतो, पण चांगलं करा ना, चांगल्या गोष्टी करा की जेणेकरून समाजासाठी, जीवांसाठी, माणुसकीसाठी त्या गोष्टी कामी येतील। आणि म्हणून माझी विनंती आहे की बाबा हो, चांगल्या गोष्टी करा की जेणेकरून माणसाला त्याचा उपयोग होईल। माणसा हे विनाशाकडे जातील किंवा विनाश होईल त्या जातीचा, मानव जातीचा। असं काही करू नका। सजीव सृष्टी वाचवा, हिरवळ वाचवा। हे बघा नदी किनारी कशी हिरवळ आहे, बरोबर, त्याला वाचवायचं आहे आपल्याला। पाणी हे शुद्ध चांगलं मिळणार नाही असे प्रयत्न करू नका। अहो सगळे गावात म्हणे, पूर्वी म्हणे पाणी विकत मिळणार। आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असं म्हणायचे की पाणी हे बाटल्यांमध्ये येणार, विकत मिळणार। तो काळ वेगळा होता आणि बघा खरंच तसंच झालं, जागोजागी पाणी विकत मिळायला लागलं। आणि तेव्हा आमची अशी भावना होती की पाणी कुठे विकत मिळणार का, पाणी किती मोपलक आहे, पिण्याचं पाणी किती आहे आणि कोणी विकणार का। पण बघा अनेक कंपन्या आल्या, बिस्लरी वॉटर काय आणि अमुक काय तमुक काय सगळे आले आणि या पाण्याला विकायला लागले, धंदा झाला। तर धंदा करू नका, माणुसकी ठेवा, विचार चांगले ठेवा की जेणेकरून माणसाचं भलं होईल, सगळ्या जीवांचं भलं होईल आणि हे जीव सर्व राहतील ही काळजी घ्या। आणि आपलं स्वतःला पण सावरा आणि आवरा, तरच हे शक्य आहे। धन्यवाद।